हा केव्हा होतो, कोणत्या व्यवहारात होतो, याबद्दल आपण चर्चा केली होती. आणि कालच्या तासिकेमध्ये त्या सूत्रावरून नफा काढणे आणि तोटा काढणे या संदर्भात आपण पाहिलं होतं. परत एकदा रिव्हिजन करतो थोडक्यात. बघा की नफा म्हणजे काय, की सोप्या भाषेत सांगायचं की फायदा. जर ज्या व्यवहारामध्ये आपल्याला फायदा झाला त्याला आपण काय म्हणतो, नफा असं म्हणतो. आणि तोटा म्हणजे काय, एक प्रकारचं एखादं नुकसान, एखाद्या व्यवहारामध्ये झालेलं नुकसान, त्याला आपण काय म्हणतो, तोटा म्हणतो. बरोबर. आणि नफा आणि तोटा केव्हा होतो त्या बाबतीत बी आपण त्या दिवशी चर्चा केली की नफा हा जेव्हा विक्री किंमत आणि खरेदी किमतीवर हा काय असतो, डिपेंड असतो, आधारित असतो. मग विक्री किंमत म्हणजे काय, की ज्या किमतीला आपण वस्तू विकतो, एखादा विक्रेता वस्तू विकतो, व्यापारी विकतो, त्याला आपण काय म्हणतो, विक्री किंमत म्हणतो. आणि खरेदी किंमत म्हणजेच काय, की ज्या किमतीला आपण किंवा एखादा व्यक्ती वस्तू खरेदी करतो, पदार्थ खरेदी करतो, त्या किमतीला आपण काय म्हणतो, खरेदी किंमत. मग नफा केव्हा होतो, तर नफा ज्या वेळेस होतो जेव्हा विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा काय असते, जास्त असते, तेव्हा काय होतो, नफा होतो. आणि तोटा केव्हा होतो, तर तोटा हा जेव्हा खरेदी किंमत ही विक्री किमतीपेक्षा काय असते, जास्त असते, तेव्हा तोटा होत असतो. ओके. मग अशा पद्धतीनं आपण नफ्या तोट्याच्या संदर्भात पाहिलं. आणि सूत्राच्या बाबतीत आपण सूत्रही पाहिलं की एकाच सूत्रानं आपल्याला ते उत्तर काढायचं असतं. मग म्हणताना आपण म्हणलो खरेदी किंमत मधोमध खरेदी किंमत, दोन्ही बाजूला विक्री किंमत, दोन्ही बाजूला विक्री किंमत. ओके. विक्री किंमत डावीकडे म्हणजे तुमच्या डाव्या हाताला तोटा, उजवीकडे नफा, है ना. अधिक बरोबर अधिक बरोबर या सूत्राचा वापर करून कालच्या तासिकेमध्ये आपण नफा काढणे आणि तोटा काढणे हे दोन प्रकार पाहिले होते. बरोबर आहे. आज आपल्याला पाहायचं आहे प्रकार तिसरा, खरेदी किंमत काढणे. ठीक आहे. चला मग हेडिंग द्या, प्रकार तिसरा, खरेदी किंमत काढणे, लिहा. ठीक आहे. मग आपण यापूर्वीच्या कालच्या तासिकेमध्ये नफा काढणे तोटा काढणे पाहिलं. आज काय पाहतो आपण, खरेदी किंमत काढणे. खरेदी किंमत म्हणजेच काय, की ज्या किमतीला वस्तू पदार्थ खरेदी केला जातो त्याला काय म्हणायचं, खरेदी किंमत. तुम्ही दुकानात गेलात, है ना, 10 रुपयाचा पेन खरेदी केलात, तर त्या पेनची खरेदी किंमत किती झाली, 10 रुपये. आणि तीच पेन तुम्ही मित्राला विकली 12 रुपयाला, ती तिची काय झाली, विक्री किंमत. ज्या किमतीला विकतात ती त्याची विक्री किंमत, ज्या किमतीला खरेदी करतात ती त्याची खरेदी किंमत. कोणाकोणाला समजते, यस. आता पहा, आता या ठिकाणी आपल्याला प्रश्नात काय काय दिलं, इकडे पहा, फळ्याकडे स्क्रीनकडे पहा, समजून घ्या. अवघड काहीच नाही, अतिशय सोपं आहे. आपल्याला प्रश्नात दिलाय तोटा, प्रश्नात दिलाय तोटा, नुकसान झालंय म्हणते या व्यवहारात 140 रुपयाचं नुकसान झालंय, है ना. आणि त्यावेळेची विक्री किंमत किती आहे म्हणते, 380. तर आपल्याला याची खरेदी किंमत किती आहे ती विचारली. आपल्याला काय काढायचंय, खरेदी किंमत. ते एकच सूत्र आपल्याला वापरायचं आणि त्या सूत्रानुसारच आपल्याला याचं उत्तर काढायचं आहे. मग पहा, लिहिताना पहिल्यांदा समजून घ्या, लिहायला वेळ दिला जाईल. मधोमध खरेदी किंमत. आता खरेदी किमतीला शॉर्ट मध्ये खरेदीला ख किमी लिहितो, दोन्ही बाजूला विक्री किंमत, याला मी विक्की लिहितो, चालेल, विक्री किंमत शॉर्ट मध्ये. ओके. डावीकडे तुमच्या डाव्या हाताला तोटा, उजवीकडे नफा, आणि अधिक बरोबर अधिक बरोबर. ठीक आहे. हे झालं सूत्र आपण लिहिलं. आता आपल्याला या सूत्रामध्ये काही भाग काय करावा लागतो, विचारात घ्यावा लागत नाही. मग आपल्याला प्रश्नात काय काय दिलं बाबा, की प्रश्नात दिला तोटा, है ना. प्रश्नात काय दिलाय, तोटा. आता मला सांगा, तोटा जेव्हा येतो तेव्हा नफ्याचं काही गरज आहे का, नाही. मग मी तुम्हाला काल म्हणताना सांगितलं होतं बाबा, की जर तोट्यानं दरवाजातून एंट्री मारली की नफा खिडकीतून निघून जातो. म्हणजे याचा अर्थ असा
की दोघही एकत्र येत नाहीत. मग प्रश्नात आपल्याला तोटा दिला तर नफ्याचा विचार करायची गरज आहे का? नाही, कारण दोघही कधीही सोबत येत नाही. म्हणून नफ्याकडची बाजू काय करायची आपल्याला विचारात घ्यायची नाही. पहिल्यांदा तोटा आहे तर नफा नसणारच त्या ठिकाणी. नफ्याकडची बाजू काय करायची? कट. कट करायची म्हणजे सरळ सरळ रेष ओढा. ओके. आता ज्या ज्या किमती दिल्यात त्या त्या किमती या उरलेल्या सूत्रामध्ये टाकून द्या. आता नफ्याकडची बाजू आपल्याला विचारात घ्यायची नाहीये. मग आता पहा, मग काय काय दिलंय बघा. विक्री किंमत दिली. विक्री किंमत, मग विक्री किंमत किती दिली हो? 380 रुपये. ओके. अधिक तोटा किती दिला? 140 रुपये. आणि आपल्याला काय काढायचं हो? खरेदी किंमत काढायची. काय काढायची? खरेदी किंमत. काय काढायची? खरेदी किंमत. आता सरळ सरळ इकडे पक्षांतर करायची गरज आहे का? नाही. सरळ सरळ यांची बेरीज म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे? खरेदी किंमत मिळणार आहे. मग यांची काय करायची आपण? सरळ सरळ बेरीज करायची. 380 अधिक 140 बरोबर सरळ सरळ बेरीज करायची. 0 8 4 12 चला 1 1 3 4 आणि 1 5 म्हणजेच 520 रुपये काय आली त्याची खरेदी किंमत आलेली आहे. म्हणजेच आपण याच्यावर लिहू शकतो की खरेदी किंमत त्या वस्तूची किती रुपये होती? 520. आणि विक्री किंमत किती दिली? 380. म्हणजे तुम्हाला माहित आहे किंवा तोटा केव्हा होतो? जेव्हा खरेदी किंमत ही विक्री किंमतीपेक्षा जास्त असते तेव्हा काय होत असतो? तोटा. मग मला सांगा, विक्री किंमत 380 आहे आणि तोटा आहे, याचा अर्थ खरेदी किंमत याच्यापेक्षा काय असेल? मोठी असेल, जास्त असेल. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं 520 रुपये. कोणाला समजला हात वर करा. म्हणजे आपल्याला प्रश्नामध्ये विक्री किंमत दिली, तोटा दिला, तर आपल्याला काय काढायला सांगितलं होतं? खरेदी किंमत. काय अडचण याच्यामध्ये? बघा परत एकदा पहा. प्रश्नात नफा दिल्यामुळे सूत्रामधला तोट्याकडची बाजू आपण विचारात घेणार नाहीये. मग ज्याच्या ज्याच्या किमती दिल्या त्या टाकूया. खरेदी किंमत आपल्याला काढायची म्हणून जशाला तसं लिहिलं. अधिकला अधिक जशाला तसं लिहिलं. नफा प्रश्नात दिलाय 105, तो ऍज इट इज लिहिला. आणि विक्री किंमत दिली आपल्याला 2985. विक्री म्हणजे काय? विक्री किंमत शॉर्ट मध्ये लिहिला आपण. ठीक आहे. आता आपल्याला कशाची किंमत काढायची? खरेदी किंमतीची. मग हे संख्या संख्या एका बाजूला न्या. संख्या संख्या दिसतात, हे 105 संख्या आहे त्याच्या पलीकडे न्या, संख्येच्या बाजूला न्या. मग आता खरेदी किंमती बरोबर खरेदी किंमत बरोबर हे 2985 जशाला तसे, याच्यात काही बदल नाही. परंतु हे 105 आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे न्यायचे. तर बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेत असताना त्याचं काय होत असतं? चिन्ह बदलतं. त्याचं काय होत असतं? चिन्ह बदलतं, साईन बदलते त्याची. हा प्लस आहे, तिकडे गेल्यावर काय होतो? मायनस होतो. हा प्लस आहे तर काय होतो? मायनस. मायनस 105. समजते का? बरोबर चिन्हाच्या पलीकडे जेव्हा आपण 105 ला नेलो तेव्हा हे प्लस आहे, अधिक आहे, तर तिकडे नेलं तर काय होतं? वजा. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला याची काय करावं लागेल? वजाबाकी करावं लागेल. मग 2985 2985 मायनस 105 यांची काय करायची? वजाबाकी. 5 मायनस 5 0 8 9 मायनस 1 8 आणि 2 म्हणजे 2880. 2880 ही त्याची काय असेल? खरेदी किंमत असेल. 2880 रुपये त्याची काय असेल? त्या व्यवहारात त्या वस्तूची खरेदी किंमत असेल. कोणाला समजलंय हात वर करा. समजते? चला लिहून घ्या व्यवस्थित. बघा, दोन प्रश्न खरेदी किंमतच काढली, पण पहिल्या प्रश्नामध्ये तोटा होता आणि या प्रश्नामध्ये काय आहे? नफा. मग तोटा असला तर सरळ सरळ बेरीज करायची गरज पडते, तिला पक्षांतर करायची गरज नाही. परंतु जेव्हा नफा येतो 89 आणि आपल्याला काय काढायचंय? खरेदी किंमत काढायची. आपल्याला काढायची खरेदी किंमत. हा ठीक आहे. मग आपल्याला त्याच सूत्राचा वापर करायचा. मग सूत्र सांग, काय फॉर्म्युला? मधोमध खरेदी किंमत. हा, आता मी खक्की लिहिलं तर काही अडचण आहे का? नाही. हा, खरेदी किंमत मधोमध खरेदी किंमत. पुढं
साइड पुढं काय? साइडला विक्री किंमत, हा, दोन्ही बाजूला विक्री किंमत दिलं. विक्री किंमत. हा, डावीकडे तोटा, डावीकडे तोटा, उजवीकडे नफा, नफा. ठीक आहे, पुढं अधिक, अधिक ब- बरोबर. अधिक बरोबर. बर, आता प्रश्नात नफा आहे का तोटा आहे? नफा आहे पण तोटा नाहीये, म्हणून तोट्याची बाजू काढून टाकायची. हा, नफा दिलाय आणि तोटा या ठिकाणी दिला का नाहीये, पण तोट्याकडची बाजू आपण कट करून टाकूया. कट करायची म्हणजे सरळ सरळ काय करायची, रेष ओढा, इकडची बाजू आपली कट. ठीक आहे. हा, आता खरेदी किंमत सांग. काढायची आपल्याला, दिली का काढायची? काढायची. काढायची. म्हणून खरेदी किंमत जशाला तस. तर अधिक नफा किती दिलाय? 789. 789 जशाला तसा. बरोबर. विक्री किंमत किती दिली? 3987. 3987. बर, इथपर्यंत कोणाकोणाला समजलाय हात वर करा. ठीक आहे, आता पुढं काय करायचं सांग बाळा रोही. तर आता अंक अंक एका साइडला घेऊया. हा, संख्या किंवा अंक एका बाजूला नेऊया, है ना. हो एका सर. बाजूला न्यायचे. मग खरेदी किंमत बरोबर, खरेदी किंमत बरोबर 987. 3987. आता मला सांग, हे 3987 जसाल तसे लिहिले. आता हे अधिक 789 बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेल्यावर काय होतात? वजा 789. करेक्ट. प्लस आहे ते मायनस होतील 789. आता सरळ सरळ यांची काय करायची आपल्याला, वजाबाकी करायची. मग 3000. एक मिनिट, हा, पूर्ण प्रश्न कटला. एकच मिनिट. प्रश्न सांगशील काय काय बाळा एकदा परत? ओके सर. प्रश्न सांग एकदा मला, पूर्ण कट झालंय. प्रश्न सांग. कितवा एका प्रश्न आहे आपला? तिसरा. हा, प्रश्न सांग एकदा फास्ट सांग. एका वस्तूची एका वस्तूची, हा, विक्री किंमत विक्री किंमत 3900 3009 3987 आहे. रुपये आहे. हा, व पुढं. व त्या व्यवहारात हम्म, नफा नफा 789 आहे. आहे तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? हो सर. एक मिनिट, हा. ठीक आहे, आपण सूत्र मांडूया. ठीक आहे, मधोमध खरेदी किंमत, दोन्हीकडे विक्री किंमत, डावीकडे तोटा, आणि उजवीकडे नफा. उजवीकडे नफा, अधिक बरोबर, अधिक बरोबर. ठीक आहे, प्रश्नामध्ये आपल्याला नफा दिलाय म्हणजे तोट्याकडची बाजू आपल्याला विचारात घ्यायची नाही. विक्री किंमत दिली 3987 आणि आपल्याला काढायची खरेदी किंमत. मग खरेदी किंमत काढायची. ओके, मग खरेदी किंमत जशाला तशी दिलेली नाही, आपल्याला काढायची. अधिक नफा दिलाय 789 रुपये आणि विक्री किंमत दिली 3987. 87. मग आता खरेदी किंमत बरोबर संख्या संख्या एका बाजूला न्यायच्यात. 3987 वजा आहे अधिक 789, काय होते वजा 789, यांची वजाबाकी करायची आपल्याला. म्हणून 3987 वजा 789 या दोघांची काय करायची आपल्याला, वजाबाकी. वजाबाकी येते बाळा? हो सर. हा, सांग कसं करायचं मग सांग. 7 मधून नाही जात म्हणून हातचा घेऊया. हातचा घेतला, 8 कोण 1 हातचा घेतला, तिथं होतील 7 आणि इथं होतील किती, 17. 17. हा, 17 मधून 9 गेले. 8 8 राहिले का? उरतात. हा, 8. परत 7 मधून 8 जातात का? नाही. पण हातचा इथून घेतला, 9 कोण 1 हातचा घेतला, इथं होतील 8,
इथं होतील 17, परत 17 मधून 8 गेले. 7 उरले. 17 मधून 8 गेले, 7 कसे उरतात? 9 9 9 उरतात. मग 8 मधून 7 गेले 1 आणि 3 जशाला तसे. म्हणजेच खरेदी किंमत किती येईल? 3198. 3198. 98. कोणाकोणाचा? व्हेरी गुड. कोणाकोणाचा आलता हात वर करा. 3198. सर बोल बाळा. बोल ना. हा आरोही, आवाज येत नाही. चला कोणा प्रश्न चौथा घ्या. 775 रुपये नफा घेऊन 775 रुपये नफा घेऊन, बघा प्रश्न थोडासा ते शाब्दिक उदाहरण वेगवेगळं करतात, पण उत्तर तेच असतं. नफा घेऊन एक वस्तू 2260 रुपयाला विकली तर खरेदी किंमत काढा. खरेदी किंमत काढा. बघा प्रश्न आवड काहीही नाही. 775 रुपये नफा घेऊन म्हणजे नफा कमवून किती रुपयाला वस्तू विकली ती? 2260 रुपयाला ती विकली वस्तू म्हणते. हा, तर त्या वस्तूची किंवा त्याची खरेदी किंमत किती असं विचारले आपल्याला. चला कोण सांगेल हात वर करा आता. प्रथमेश माईक चालू कर. प्रथमेश, यस सर. मी सगळ्यांना विचारण्याचा प्रयत्न करतोय. हा प्रथमेश प्रश्न वाच आणि सांगण्याचा प्रयत्न कर. चल. 7775 रुपये नफा घेऊन एक वस्तू 2260 रुपयाला विकली तर खरेदी किंमत काढा. खरेदी किंमत काढा. बर, मग आता मला सांग प्रश्नात काय काय दिलंय? प्रश्नात नफा दिलाय हा, नफा किती दिला बाळा? 775. नफा दिलाय 775. ओके. आणि दुसरं काय दिलंय? दुसरं काय दिलंय? 2260 रुपये विक्री किंमत. हा, 2260 रुपयाला विकली म्हणते. म्हणजेच हे 2260 काय असेल? त्याची विक्री किंमत असेल. हा, विक्री किंमत आहे. बरोबर आहे. आणि आपल्याला काय काढायचंय बाळ? आपल्याला खरेदी किंमत काढायची. खरेदी किंमत काढा. किमती काढा केलं का मी? सॉरी, खरेदी किंमत काढा. ठीक आहे. काढता येईल मग? सांगता येईल? यस सर. हा, सूत्र सांग मग. फॉर्म्युला. मधात खरेदी किंमत. बर, खरेदी किंमतीला शॉर्ट मध्ये खकी लिहू का? यस सर. हा, दोन्ही बाजूला विक्री किंमत. हा, दोन्ही बाजूला, दोन्ही साईडला विक्री किंमत. डावीकडे तोटा. तोटा, उजवीकडे नफा. नफा. अधिक बरोबर, अधिक बरोबर. ठीक आहे. बरं, आता मला सांग प्रश्नात नफा आला का तोटा आला? नफा. मग तोटा आपल्याला विचारात घ्यायची गरज आहे का आता सूत्रामधला? नाही. नाही, म्हणून तोट्याकडची बाजू कट, डिलीट, डिस्कार्ड आहे. ओके, याचा विचार करायचा नाही. हा, आता काय काय दिलं ते लिहूया. खरेदी किंमत दिली का? नाही, काढायची. काढायची. म्हणून खरेदी किंमत जशाला तशी. अधिक नफा किती दिलाय? नफा 775. हा, 775. बरोबर. विक्री किंमत किती दिली? 2260.
2260. ठीक आहे. आता काय करायचं पुढं सांग मला आता. आता अंक अंक बाजूला हा याची संख्या संख्या एका बाजूला लिहूया. ठीक आहे. ओके. हो हा संख्या संख्या एका बाजूला घेऊया. मग खरेदी किंमत बरोबर दोन बरोबर हजार दोनशे साठ हे लिहिले आपण. पण मला सांग हे अधिक 775 त्या बरोबर चिन्हाच्या पलीकडे न्यायचे. मग काय करावं लागल? वजाबाकी वजाबाकी होईल कारण अधिक आहेत तर वजा होतील. वजा 775 होतील. मग आता यांची काय करायची आपल्याला? वजाबाकी करूया. 2260 वजा 775 775. हा मग आता वजाबाकी करायची. करता येईल. शून्यामधून 5 जात नाहीत म्हणून बाजूचा हातचा घ्यायचा. इथून हातचा घेता इथं होतील 5, इथं होतील 10. हा 10 मधून 5 गेले. 5 5 मधून 7 जातात का? नाही म्हणून परत बाजू हातचा घेतला इकडे होतील 1, इथं होतील 15. 15 मधून 7 गेले. 8 परत 1 मधून 7 जाते का? नाही म्हणून परत हातचा घेतला इथून 1 राहिले, इथं 11 झाले. 11 मधून 7 गेले. 3 राहिले 4 राहिले 3 की 4? एकच सांग. 4 हा आणि उरलेले 1 जशाला तसे. म्हणजे खरेदी किंमत किती आली? 1485 1485. म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत आहे 1485 रुपये. व्हेरी गुड. चला थँक्यू सर. ओके. चला कोणाकोणाचं आलतं उत्तर हे हात वर करा. बघा आपण खरेदी किंमत काढत आहोत व्यवहारामधली. म्हणजे नफा दिला, तोटा दिला, विक्री किंमत दिली तर काय काढत आहोत आपण? 55 रुपये आहे व तोटा 485 रुपये आहे, तर खरेदी किंमत किती? बर प्रश्नात काय काय दिलं आणि आपल्याला काय काढायचे सांग मला आता. खरेदी किंमत काढायची. बर आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे. ओके नो प्रॉब्लेम. विक्री किंमत किती दिली? 4795 रुपये. आणि तोटा दिला का नफा दिलाय? तोटा. ठीक आहे. मग आपल्याला त्याच सूत्राने आपल्याला ते कॅल्क्युलेट करायचं. सूत्र सांगता येईल? हो. ओके सांग मग. मधी खरेदी किंमत बर मधोमध खरेदी किंमत दोन्ही बाजूला विक्री किंमत विक्री किंमत. डावीकडे तोटा, तोटा उजवीकडे उजवीकडे नफा हा अधिक बरोबर बरोबर एक अधिक बरोबर. बरोबर. ठीक आहे. हा आता मला सांग प्रश्नामध्ये काय दिलंय? तोटा दिला का नफा दिला? तोटा. हा मग तोटा दिला तर नफ्याची बाजू हा नफ्याची बाजू कट करायची. हा नफ्याकडचा बाजू आपल्याला काय करायची? कट करायची. ठीक आहे केली आपण. नफ्याकडपासून इकडचं कट. ठीक आहे. हा मग आता काय काय दिलं ते टाकूया इथं. सांग पहिलं काय? 4795. हा विक्री किंमत दिली. विक्री किंमत मग विक्री किंमत दिली 4795. अधिक तोटा किती दिलाय? 4085. 4085 का 485? 485. हा 485. बरोबरला बरोबर खरेदी किंमत. आता संख्या एका बाजूला आहेत का वेगवेगळ्या बाजूला आहेत रे बा? सायली एका बाजूला सर. हा एकाच बाजूला आहे. मग यांची काय करणार? सरळ सरळ आपण बेरीज. बेरीज करणार. काही अडचण नाही. मग करा बेरीज. 4795 अधिक 485 485. यांची बेरीज करा. 5 आणि 5 5 आणि 5 10. हातचा वर. 0 हाताला 1. हा 1 आणि 9 18. 1 आणि 9 18. 1 आणि 9 10 10. 10 आणि 8 18. हा 10 आणि 8 18. 8 हाताला 1. 12 किती होतात? हातचा गेला 1. हा 12 12. 7 2 आणि 1 8 आणि 4 12 2 हाताला 1. हा 5. 4 आणि 1 5.
म्हणजेच खरेदी किंमत किती होईल? 5280. खरेदी किंमत होईल 5280. म्हणून इथे लिहितो 80. मी खरेदी किंमत 5280. 80. आलत का? कोणाकोणाचा आला हात वर करा. 5280 रुपये. व्हेरी गुड. चला नीरजगिरी आलत का तुझं? माईक चालू कर. यस सर. व्हेरी गुड. चला चला अद्विती भंडे माईक चालू करा. तुमचं आलत का उत्तर? हो सर. हा प्रकार समजला का? हो. ओके. तेजस्विनी आलत तुझं उत्तर? यस सर. व्हेरी गुड. चला चला प्रश्न ज्यांचं उत्तर आलं असेल त्यांचं अभिनंदन. 65 रुपये ही काय असेल हो? त्याची खरेदी किंमत असेल. ही त्याची काय असेल? खरेदी किंमत. ओके. आणि पुढे काय म्हणते? 50 रुपये नफा घेऊन विकली. मग नफा किती झाला? 50 रुपये काय असेल? नफा असेल त्याचा, त्या व्यवहारातला नफा. ठीक आहे. तर आपल्याला काय काढायला सांगितली? विक्री किंमत काढा म्हणले. प्रश्नात दिलाय नफा, खरेदी किंमत दिली आणि आपल्याला काय काढायची आता? विक्री किंमत. तेच सूत्र आहे, तेच सूत्र आपल्याला पाहायचंय, तेच सूत्राचा वापर आपल्याला करायचा आहे. मधोमध खरेदी किंमत. फळ्याकडे पहा, पहिल्यांदा समजून घ्या. दोन्ही बाजूला विक्री किंमत, डावीकडे तोटा, उजवीकडे नफा, अधिक बरोबर, अधिक बरोबर. ठीक आहे. आता प्रश्नामध्ये नफा आलाय म्हणजे तोटाचा विचार करायची गरज नाही, म्हणजे तोट्याकडची बाजू विचारात घ्यायची नाहीये. मग आपल्याला प्रश्नात काय काय दिलं ते किमती टाकूया. बघा, पहिला आहे खरेदी किंमत. आपल्याला खरेदी किंमत दिली किती? 165 रुपये. ती लिहायचं 165 अधिक नफा दिलाय किती? 50 रुपये. तो 50 लिहा आणि विक्री किंमत. आता मला सांगा, सरळ सरळ यांची काय होणार? बेरीज होणार, कारण संख्या एका बाजूला ऑलरेडी आहेत. म्हणून आता पक्षांतर करून तिकडे न्यायची गरज आहे का आपल्याला? नाही. म्हणून सरळ यांची काय होईल? बेरीज होईल. 165 अधिक 50 म्हणजे 5 आणि 6 आणि 5 11. चला 1 1 आणि 1 2. म्हणजे त्या वस्तूची विक्री किंमत किती असेल? 215 रुपये विक्री किंमत असेल. म्हणजेच विक्री किंमत आली 215 रुपये. विक्री किंमत आली 215 रुपये. समजलं का? सोपं आहे, तेच आहे. फक्त एक दिलं एक काढा, खरेदी किंमत दिलं विक्री किंमत काढा, विक्री किंमत विकली. पहा, प्रश्न थोडा थोडा फिरून विचारला त्यांनी. प्रश्न तोच आहे. पहा, रामरावाने एक म्हैस 57,420 रुपयाला खरेदी केली, बरोबर. आणि ती म्हैस 15,240 रुपये तोटा, म्हणजे तेवढा तोटा झाला, सहन करून ती विकली. पण विकताना किती रुपयाला विकली? म्हणजे त्याची काय काढायची आपल्याला? विक्री किंमत काढायची. ठीक आहे. चला सांगता येईल का कोणाला? हात वर करा. हा आरुषी, माईक चालू करा. प्रश्न वाचा, बघा, सांगण्याचा प्रयत्न करा. जमलं का बघा. विक्री किंमत काढायची आपल्याला, सांगा. रामरावाने एक म्हैस 57,420 रुपयाला खरेदी केली व ती म्हैस 15,240 रुपयाला 240 रुपये तोटा सहन करून किती रुपयाला विकेल? हा, किती रुपयाला विकली. हा, ठीक आहे. आता मला सांग, प्रश्नात काय काढायचं आपल्याला? विक्री किंमत. हा, विक्री किती रुपयाला विकली म्हणते ना, म्हणजे आपल्याला काय काढायची? विक्री किंमत काढायची. कारण आपल्याला स्पष्ट इथं त्यांनी सांगितलंय की किती रुपयाला विकली,
म्हणजेच आपल्याला विक्री किंमत काढायची आहे. मग आता प्रश्न काय काय दिलं पाहूया. हा, काय काय दिलं सांग. त्यांनी एक म्हैस 57,420 रुपयाला खरेदी केली. हा, मग खरेदी किंमत दिली किती. 57,420. हा, 57,420 आहे खरेदी किंमत. किंमत बर, आणखीन पुढं काय दिलंय सांग. 15,240 रुपये तोटा सहन केला. हा, 15,240 रुपये काय आहे, तोटा आहे. ठीक आहे. खरेदी किंमत दिली किती, 57,420 आणि तोटा म्हणजे नुकसान झालंय म्हणते किती रुपये, 15,240. ओके. आणि आपल्याला विचारलंय विक्री किंमत काढायची आपल्याला. ठीक आहे, मग सांगता येईल कसं काढायचं ते. हो सर. हा, सांग सूत्र पहिल्यांदा, फॉर्म्युला. मध्यभागी खरेदी किंमत. हा, मध्यभागी खरेदी किंमत. हा, दोन्ही बाजूंनी विक्री किंमत. दोन्ही बाजूला विक्री किंमत. विक्री किंमत. डावीकडे डावीकडे तोटा, उजवीकडे उजवीकडे नफा. नफा नफा. हा, अधिक अधिक. बरोबर हम्म, बरोबर अधिक बरोबर. बरोबर. ओके. आता मला सांग, प्रश्नात नफा आहे का तोटा आहे. तोटा आहे. मग नफ्याकडची बाजू आपल्याला विचारात घ्यावी लागणार नाही. नाही. ओके, मग आपण नफ्याची बाजू नफ्याकडची कट बाजू करूया. आपण कट करूया. ठीक आहे. हा, आता जे जे दिलं ते टाकूया. सांग, हो. विक्री किंमत दिली का. नाही. म्हणून आपल्याला विक्री किंमत आपल्याला काढायची. फळ्याकडे पहा. काढायची. विक्री किंमत जशी तशी अधिक. विक्री किंमत जशाला तशी, ईश्वरी इकडे पाहायचं. विक्री किंमत जशाला तशी अधिक. हा, पुढं तोटा किती दिला बाळा, 15,240. 15,240. बरोबर. खरेदी किंमत किती बरोबर. दिली, खरेदी किंमत दिली 57,420. 57,420. आता पुढं काय करायचं ईश्वर अरुषी. तर आता पुढं आपल्याला नाही का विक्री किंमत जशी तशी लिहिणं लागन. हा, म्हणजे आणि आपल्याला त्या रूपांतर करणं लागन आता. पक्षांतर. हा, संख्या संख्या एका बाजूला नेऊया, चालेल. हा. हो सर. हा, मग आता विक्री किंमत बरोबर हे 57,420 जशाला तसे तसे. आता हे वजा. 15,240 हे एका बाजूला न्यायचे, संख्या संख्या एका बाजूला न्यायच्या, हो. कारण त्यांचीच कॅल्क्युलेशन होईल. नावाचं कॅल्क्युलेशन होतं का नाही. मग हे अधिक 15,240 तर पलीकडे नेले बरोबर चिन्हाच्या, तर काय होतील, वजा. वजा 15,240 होतील. म्हणजे या दोघांची काय करायची आपल्याला, वजा बाकी. वजाबाकी करूया आपण. 57,420 वजा वजा 15,240. 15,240. हा, आता शून्य यांची शून्य वजाबाकी करूया. हा, सांग आता वजाबाकी. शून्य शून्य. शून्यला शून्य. हा, 2 मधून 4 वजा होतात का, मायनस होतात का. नाही. मग काय करायचं, 4 कडून हातचा घ्यायचं. इथं हातचा घेतला म्हणून इथं 3 राहतील, इथं होतील 12. 12 मधून 4 गेले, 8. 3 मधून 2 गेले. 1. हा, 7 मधून 5 गेले. 2. आणि 5 मधून 1 गेला. 4. म्हणजेच त्या म्हैसीची विक्री किंमत किती आली, 42,180. 42,180 रुपयाला ती म्हैस विकली असेल. 42,180 रुपयाला ती म्हैस विकली असेल. चला, व्हेरी गुड. कोणा, हा गौरव, माईक चालू कर बाळा. यस सर. प्रश्न वाच बाळा. एका वस्तूची खरेदी किंमत 14,385 रुपये आहे व त्या व्यवहारात तोटा 289 रुपये आहे, तर त्या वस्तूची विक्री किंमत किती. बर, प्रश्नात आपल्याला काय काय दिलं सांग. सर, खरेदी किंमत, आणखी तोटा, हा, आणि काय काढायचंय बाळा आपल्याला, आपल्याला विक्री किंमत काढायची सर. हा, विक्री किंमत काढायची. बरोबर. मग खरेदी हो, सर. किंमत किती दिली, खरेदी किंमत आपल्याला दिली आहे 14,385 रुपये. बर. आणि तोटा जो नुकसान झालाय किती रुपयाचं झालंय, 1,289 रुपयाचं नुकसान झालंय. आणि आपल्याला काय काढायचंय, विक्री किंमत. बर. सांगता येईल मग. हो सर.
ओके, सांग मग सूत्र. मधोमध खरेदी किंमत, दोन्ही बाजूला बाजूला विक्री किंमत, दोन्ही बाजूला विक्री किंमत, आधा डावीकडे तोटा, उजवीकडे नफा. नफा. अधिक बरोबर, अधिक अधिक बरोबर. बरोबर. ओके, चल. आता प्रश्नामध्ये तोटा आहे का नफा आहे? तोटा. मग नफ्याकडची बाजू आपल्याला विचारात घ्यायची गरज आहे का? नाही सर, कट करून टाकायची, रेस मारायची. हा, रेस मारायची, म्हणजे आपल्याला तो विचारात घ्यायची गरज नाही. हे बघा, एकच सूत्र आपण वापरत आहोत. मग तुम्ही म्हणसाल सर कट करायचं, तर मग प्रत्येक वेळेस वेगवेगळं सूत्र पाठ करायची गरज नाही. एकच सूत्र लक्षात ठेवायचं आणि जे आहे ते घ्यायचं, जे नसेल तर कट करायचं. काय अडचण आहे का? नाही. ठीक आहे. आता सांग, आपल्याला नफ्याकडची बाजू आपण काय केली? कट केली. हिची विचारात घ्यायची नाही आपल्याला इकडची. हा, आता इथं विक्री किंमत आहे. विक्री किंमत दिली का आपल्याला? नाही. काढायची, म्हणून जशाला तसं. जशाला तसं. अधिक तोटा किती दिला? तोटा 1289 रुपये. 1289 बरोबर. खरेदी किंमत किती दिली? 14,385 रुपये. 14,385. पाठीमागचे बोलू नका. 14,385. ओके, आता मला सांगायच्या पुढं काय करायचंय? सर आता आपण अंक अंक मोजून बदलायचे. संख्या. हा, अंक याला म्हणतात बाळा. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे आहेत अंक. याच्यापासून बनते ती संख्या. ठीक आहे. याच्यापासून बनली कोणती? समजा 987 ही आहे संख्या आणि हे आहेत अंक. म्हणून आता संख्या म्हणायचं ना या ठिकाणी आपल्याला. मग आता मला सांग गौरव, हे संख्या आहेत. 1289 ही संख्या आहे. 14,385 ही संख्या आहे. मग काय करायचं? सर आता आपल्याला विक्री किंमत काढून घ्यावं लागेल. हा, मग विक्री किंमत काढायची तर संख्या संख्या एका बाजूला न्याव्या लागते. बरोबर आहे ना? हा, मग आता विक्री किंमत बरोबर विक्री किंमत बरोबर 14,385. हे लिहिलं. आता हे 1289 आहे. 1289 हे इकडं आहे, तर बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेताना हे अधिक आहे, तर तिकडे गेल्यावर काय होतील? वजाबाकी. वजा होईल. म्हणून संख्या संख्या एका बाजूला घेतली आपण, यांची काय होईल? वजाबाकी. आता वजाबाकी जमते? हो सर. मग 14,385 वजा 1200 289 म्हण किंवा 1289 म्हण. चल, हा कर वजाबाकी. 5 मधून 9 जात नाही, म्हणून 8 करून हातच्या घ्यायचा. हा, 8 कडून हातचा घेऊया आपण. म्हणजे ते झाले 15. इथं होतील 7, इथं होतील 15. 15 मधून 9 गेले, 6 उरले. 6 उरले. 7 मधून 8 जातात का? नाही. मग 3 करून हातच्या 3 कोण हातचा घेतला, इथं होतील 2, इथं होतील 17. 17 मधून 8 गेले, 8 उरले. 9. 17 मधून 8 गेले, 8 कसे उरतील? 9 9 उरतील. हा, 2 मधून 2 वजा केले, 0. 4 मधून 1 3 आणि 1 ला 1. म्हणजेच विक्री किंमत किती येईल? 13,096 रुपये. 13,096 रुपये. 13,096 रुपये विक्री किंमत येईल त्या व्यवहारामध्ये. व्हेरी गुड. चला, कोणाकोणाचा आलता हात वर करा. ज्यांचं ज्यांचं उत्तर आलतं त्यांनी हात वर करणे